प्रत्येक महिलेची इच्छा असते आपण सुंदर छान दिसावं. त्यासाठी आपण काही ना काही घरगुती उपाय करतच असतो. आता हिवाळा सुरू झालेला आहे. हिवाळ्यामध्ये आपली त्वचा ही खूप ड्राय होते, त्याचबरोबर खूप डल दिसायला लागते. तर आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगणार आहोत की हिवाळ्यामध्ये तुम्ही तुमच्या स्किनची काळजी कशी घ्यायची आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याच वस्तूंपासून आहे ना तुमच्या स्किनची आहे ना काळजी घेऊ शकतात आणि पार्लरसारखा ग्लोही आणू शकतात. पार्लरमध्ये तुम्हाला आहे ना फारसे पैसे घालायचं काम पडणार नाही. टिप्स नंबर 1, गिसरीन. गिसरीन म्हणजे आपल्या स्किनला आहे ना छान प्रोटेक्ट करते आणि स्मूथ करते ती आपल्या स्किनला. जर तुमची स्किन खूप ड्राय असेल, ड्राय स्किनसाठी सांगते सध्या मी, तर तुमची स्किन खूप ड्राय असेल ना तर त्या स्किनसाठी आहे ना तुम्ही आहे ना गिसरीन आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं गुलाबजल जर मिक्स करून संध्याकाळी लावसाल तुम्ही रात्रीला झोपायच्या आधी, तर तुमच्या स्किनचा आहे ना ड्रायनेसपणा कमी होऊन जाईल. आणि जर त्याच्यामध्ये तुमची स्किन ऑइली असेल, म्हणजे जर तुमच्या स्किनला थोडेसे पिंपल्स वगैरे येत असाल, तर तुम्ही त्या गिसरीनमध्ये जर व्हिटॅमिन ईची गोळी आणि थोडंसं आहे ना ॲलोवेरा जेल जर मिक्स करसाल, ते जर तुमच्या स्किनला लावसाल तुम्ही, तर तुमचे पिंपल्सचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होईल. जेणेकरून तुम्हाला पिंपल्स पण येणार नाहीत आणि तुमचं जे ऑइल आहे का ते ऑइल कंट्रोलमध्ये राहील आणि त्याच्यामुळे तुमची स्किन चांगली होईल. आलूचं काय करा माहिती का, आलूचा पॅक तयार करा. आलूचा पॅक कसा तयार करायचा मी तुम्हाला थोडक्यात सांगेल. तो खिसा, त्याच्यानंतर आहे ना तो पाण्यात टाका. पाण्यात टाकल्यानंतर त्याचा जो खालचा थर असतो तो आहे ना तुमच्या स्किनला लावा तुम्ही, त्यानंतर तुमची स्किन ग्लो करत. त्याच्यानंतर समजा मध, दही आणि थोडीशी हळद याचा जर पॅक करून तुम्ही आहे ना एक 15-20 मिनिटं तुमच्या स्किनवर ठेवा. त्याच्यानंतर आहे ना त्याला हलक्या हाताने आहे ना थोडीशी मसाज द्या. तुमच्या स्किनवरचे जे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स आहेत का ते निघून जाते. त्यानंतर मधामध्ये पण आहे ना तुम्ही आहे ना थोडंसं आहे ना ॲलोवेरा जेल जर मिक्स करून लावसाल, तर तुमच्या स्किनला आहे ना एक शायनिंग येईल, एक चांगल्या प्रकारची शायनिंग येईल आणि ग्लोईंग करेल, म्हणजे तुमचा फेअरनेस पण थोडासा वाढेल. व्हिटॅमिन सीची एक कॅप्सूल भेटली, कोणत्याही मेडिकलवर तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यामध्ये आहे ना बदामाचं ऑइल, ते पण आता रेडीमेड भेटते, तर ते दोन्ही मिक्स करा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचा आहे ना थोडीशी मसाज घ्या. पार्लरसारख्या फेशियलचा ग्लो येईल तुमच्या स्किनला. त्यानंतर मुलतानी मातीमध्ये आहे ना तुम्ही थोडंसं आहे ना दही, हळद आणि अंड्यावर जर टाकसाल, अंड्याचा पिवळा जर काढून टाकाल, त्याच्यातलं जे ऑइल आहे का ते तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकता. ते जरी तुम्ही टाकलं ना तरी पण आहे ना तुमच्या स्किनला छान ग्लो करू शकतो. तर या काही होम रेमेडीज आहेत, या तुम्ही हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करा. यामुळे तुमची त्वचा तुम्हाला ग्लो करण्यामध्ये व अजून छान दिसायला मदत होईल. अपूर्वा चाळीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.